नमस्कार मित्रांनो, या निसर्गाच्या सानिध्यामध्ये तुमच्या उपस्थितीत आपल्या मोकळ्या चर्चेला सुरुवात करू. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेंच्या सेनेमध्ये आणि भारतीय जनता पार्टीमध्ये फारसं आलबेल राहिलेलं नाही. कारण 2-3 दिवसांनी आपण पाहतोय माध्यमांमध्ये याच बातम्या आहेत. एकनाथ शिंदे दिल्ली दरबारी गेले, एकनाथ शिंदे दिल्ली दरबारी गेले. का गेले, कशासाठी गेले, कारण परंपरा भाग वेगळा. भारतीय जनता पार्टीचे रवींद्र चव्हाण नावाचे प्रदेशाध्यक्ष, आता यांनी काय केलं, एकनाथ शिंदेंच्या ठाण्यामध्ये जाऊन तिथले असणारे काही लोक शिंदेंचे पैशांचा आमिष म्हणा, कुठलाही चौकशीचा काही म्हणा, भाग म्हणा, काही असं काहीतरी करून फोडले असतील. कोकणामध्ये फोडले. फोडाफोडीचंच राजकारण चालू आहे सध्या. या दोस्तामध्येच कुस्ती लागलेली आहे. आणि हेच सांगायला एकनाथ शिंदे शहा दरबारी दिल्लीला गेले, हजर झाले. शहाजी, हे बघा बरोबर आहे का, तुम्हाला आम्ही इतका सपोर्ट केला, अख्खी शिवसेना फोडली, तुमच्याबरोबर आलोत आणि आता आमचे लोक तुम्ही फोडताय. तुम्ही सांगताय कुणाला शिंदे साहेब? अहो, हे शहाच्याच आशीर्वादाने चालू आहे सगळं. अच्छा, शहांच्या परस्पर हे चालू राहणं कठीण आहे, विचार करण्याची गोष्ट आहे. याला पाठिंबा शहांचाच असणार, निश्चित आहे. बरं, आता अवघड झालं आहे. मागं हिर पुढे आड झाला एकनाथ शिंदे साहेबांना, जावा कुठं कळत नाही. कारण हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन असणारे भाजपमध्ये गेलेले आहेत ते सर्वच्या सर्व. बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले आहेत. आता काय कळ लागायची कारण आहे? जाऊ द्या ना, फोडले असतील 4 लोक, काय बिघडतं आहे? आपलं हिंदुत्व राहिलं पाहिजे साहेब. हिंदुत्वासाठी लढा. आपली कैफियत आता कुणीही ऐकून घेणार नाही. तुमचा वापर झालेला आहे जवळपास. आता फेकून देण्याची वेळ येते का काय असं वाटायला लागले. शिंदे साहेब तसे चांगले माणूस आहेत, परंतु चक्रव्यूहात अडकलेत. कुंकड जावा काही सुधरत नाही त्यांना. देवेंद्र फडणवीसांचं तर राजकारण चालू आहे. फोडा तोडा, मोडा जोडा, हे सगळं त्यांना जमतं. हे असं सगळं चालू आहे. कठीण आहे आता.